म्युझिक एक नंबर लागलाय. इसका 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 चेहरा देखो, इसका चेहरा देखो. आम्हाला पण मारलं होतं ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला टार्गेट आहे वालवण डॅम. वालवण डॅम कुठं आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला माहीतच नसेल. त्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. तर मी आज एकटाच नाही, तर आज नवीन चेहरे या ब्लॉगमध्ये आज पहिल्यांदा घेऊन चाललेलो आहे. तर कोण कोण चाललो आहे आणि लोणावळा या ठिकाणी वालवण डॅम आहे. तर त्या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे. तर आता उन्हाळ्याचं म्हणजे व्हायरल इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग चाललेलं आहे ती रील. तर त्या ठिकाणाला आज आपण भेट देण्यासाठी चाललेलो आहे. तर आपला ब्लॉग खूप धमाल होणार आहे. तर उन्हाळ्यात आता खूप कडक ऊन आहे. उन्हाळ्यासाठी चिल करण्यासाठी थोडंफार म्हणजे आपल्याला थंड काहीतरी पाहिजे लोकेशन. असं काय म्हणतात वॉटर पार्क तिकडं काही आपण तिकडं म्हणजे तिकडं नाही, हे जरा देशी जुगाड. आपल्या गावाकडचं कसं असतं त्या ठिकाणी आपण नदी, थोडक्यात नदीमध्ये आपण एन्जॉय करण्यास जाणार आहे. तर कोण कोण जाणार आहे तर ओळख करून देतो, थांबा. तर बघा इकडं आहे अजय. हाय बाय. हाय गाइस, कैसे हो आप सब? हम आए वेस्ट बंगाल से. हाँ, चलो आज संडे है. मोहन के साथ घूमने जा रहा है पहली बार. मुझे बहुत बार बोला है तो अकेला जाता है, मुझे लेके नहीं जाता. तर आज उसको पहली बार लेके आए, देखते हैं उसका एक्सपीरियंस कैसा रहता है. तो तर इधर अजून एक. हाय. हा. अरे हाय, मी दामू बोलतोय असं म्हण ना. इकडे पवन. हाय गाइस, हा, मी पवन आहे. मी पवन राठोड. हा, पवनला घेऊन चाललोय. आपली गाडी आहे. गाडी दाखव की. हा बाई, इकडे गाडी आहे त्याची. मॉडिफाय आहे. हा, इकडं बारामती आहे. बारामती. तर असलं आपलं आता मी जुन्नरकर. हे नवीन चेहरे आहेत. आता जुन्नरकर बोलला, पहिलं काय झालं हा, बॅटरी लो झाली का, आता चार्जिंग झाली. तर देखते हैं अभी आगे क्या क्या होता है. चलो गाइस, जाते हैं आगे. आगे जाने के क्या होता है जो होगा तो आपको सीधा देख, ब्लॉग पे आए. हाँ देखेगा. उसके लिए आपको कंटिन्यू करना पडेगा. बघ ना, रिक्षा पण लय पळायला लागलेला आपल्यापेक्षा पुष्पा. हा, आपण लय. तू चालवतो का गाडी? तू चालवतो का? नको, तू नको चालू. तू रात्रीच्या 12लाच पोच करशील आम्हाला. आपल्याला दिवसा फिरायचे. वालवण. वालवण हे बघा, दोन गेले पुढे, दोन चंगमंगू गेले पुढे. वाव, क्या नजारा है. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे डोंगर आहे पुढं. कोणता डोंगर आहे त्याला नावच नाही. खालचे तुम्ही हॉटेल बघू शकता. इकडे बिल्डिंग आहेत, अशी बिल्डिंग आहेत इकडे. डोंगर. इथं गोविंदा रेस्टॉरंट. आले इकडे लय भारी बघा. पुष्पा, अरे हाय कर ना. हाय गाइस. हा, कुठे चाललोय आपण? अरे कुठे चाललोय माहीतच नाही. यांना पण माहीत नाही, या दोघांना माहीतच नाही कुठे चालवलंय. मी त्यांना घेऊन चाललोय. मी त्यांचा सुपरवायझर आहे. डायरेक्ट लोकेशनला नेऊन सोडणार. ते पण नाही माहिती, सांगितलंच नाही. पहिलं आधी सांगितलं का म्हणजे कसं विचार करते, प्लॅन सक्सेस होत नाही, येणार नाही. ते पाठीमागं दोघं जण आहेत. आता आम्ही तिघं जण चाललोय पुढं. तर कडक पुढे चाललं, कडक असं ऊन आहे. पुढे चालले ते जाऊ दे. ते आपल्या याच्यामध्ये नाही ना, काय म्हणतात, ग्रुपमध्ये नाही. ग्रुपमध्ये नाही ते. आपल्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे ते दाखवायचं. इकडं पंप आहे इकडे बाजूला. हां, पुढं JCB आहे, तुम्हाला दिसेल. थांबा, आता पुढे दिसला का JCB गेला तो. पुढं सगळं बघावं लागतं र तुमच्यासाठी. गाड्या पण बघायला लागत आहेत पुढं, पुढच्या पाठीमागच्या. हां, गॉगल नव्हतं, गॉगल पण घेतला. टोपी नव्हती, टोपी पण घेतली. आम्ही दोघांनी घेतली. ते पाठीमागच्या काही घातले, मास्क घेतलंय त्याने.
उन्हाचे दिवस चालत म्हणजे सेफ्टी पाहिजे, संरक्षण पाहिजेच. असं बाहेर पडायचं म्हणलं, फिरायचं म्हणलं, नियोजनमध्ये फिरायला लागत आहे सगळं. कडक असं नियोजन केलं तुम्हाला पुढे कळेलच. तुम्ही कंटिन्यू करा पुढे आणि सफरचा आता तुम्ही एन्जॉय करा थोडासा. आता चालू आपण आता मेन लोकेशन श्री नारायण धाम इकडे लागले. आता आपण मुंबई एक्सप्रेस हायवेनं चाललो होतो, तिथून राईड घेतला. राईड घेतल्यावरती इकडं असं आतमध्ये चालू आहे. आता आपण कुठं जायचं आहे काय माहीत तर नाही, विचारावं लागेल कोणाला तरी. आपण पुढं जाऊ जरा. इकडं दिसतंय बा, डोंगर दिसतंय. डोंगर आहे म्हटल्यावरती धरण तर असेलच. काय पुष्पा? आता इकडे जास्त गाड्या जातात. हे बघा लय पुढं पुढं पळत होते. यांना माहीतच नाही काही. पुढं जाऊन थांबतात आणि विचारते कुठं जायचं. त्यांना म्हणते आम्ही आमच्या पाठीमागे चालला तर चलते नाही. हां पुढं पळत आहेत. मग असलं परिणाम होत नाही. जाऊ दे, सरळ जायचे. पाठीमागे चल म्हणलं सांगत कळत नाही का, कन्फ्यूज होते. पुढे जाऊन थांबत आहे. हा इथून लेफ्ट घे. पुढं वळायचे बघ पुढं. तू पुढच्या गाड्या बघ. जाऊ दे पुढे जाऊ दे. इथं नाही, रस्ता बघायचे आपल्याला. हे असलं नाही बघायचं. पुढे बिल्डिंग बघायचे. माहिती आहे का कुठे जायचे? पुढे पाण्यात जायचे. पाणी पुढे इकडे डोंगर आहे तिकडे म्हटल्यावर असलच पाणी. जाऊ दे सर. अरे इथून लेफ्ट घ्यायचं होतं रे. तिथं कुठे इकडे आहे? अरे होता तिथं. इकडे आहे ना. नाही पाठीमागे होतं. अरे पुढे आलो रे आपण. आता रोड आहे पुढे. जाऊ दे इकडे वरती जाऊ दे मरतो. आता जाऊ डोंगरानं. चुकीचं चालू आहे आपण इकडे. चांगलं म्हणते लेफ्ट घ्यायचं. ते रोड होता भारी. बघत नाही काय नाही. पाठीमागे फिर इकडे नाही काही. ए चल पाठीमागे. आता काय बघा ना मध्ये जायचे आपले. येड्याची गाणं. याला म्हणते तिथून लेफ्ट घे. चाललंय पुढे. तू सरळ सरळ म्हणतो रे. तुम्ही कशाला चालत पुढे? पाठीमागे थांब. हा समजते काय? त्याला मग वर खाली करायला लागेल. वर घे खाली घे असं म्हणायला लागेल. उजवी डावी. चांगलं म्हणतंय तिथून लेफ्ट घे. लेफ्ट राईट कळती का? आता राईट घ्यायची बरं का. पुढे चल सांगेल तिथं घ्यायची तेव्हा नाही. आई पुष्पा किन्नर तू बरोबर नाही. त्या दुकानापासून बघ त्या कारच्या त्या पाठीमागून रिक्षा आली तिथं. तिथून घे. इथं वळायचे हळू घे. राईट घ्यायचे इथे. हाँ मैंने बोला था इधर. अरे हे फशी दे का काय? जाऊ दे मी दाखवते. असं जावले आपण. कौन सा रोड है क्या मालूम? ये लगता है मेरे को वालवन डैम ही है. ऐसा लग रहा है. उसका पाया लग रहा है इधर. अभी नीचे से जा रहा हूँ. ये देखो इधर का रोड. ऐसे ही जाना पड़ेगा. ये आगे इधर दिखता है आपको. ये लगता है मेरे को वालवन डैम का. ये क्या बोलते हैं उसको पुष्पा? क्या बोलते हैं रे? क्या बोलते? लोकेशन नाही. पाणी
पानी रुकने के लिए क्या बोलते हैं उसको? बंदर मंदर 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 डैम ऐसा लग रहा है ये। ऊपर से रोड है और नीचे से ये शॉर्टकट लग रहा है मेरे को। ये देखो इधर का रोड। नहीं रे, वालवन डैम बहुत दूर है ऐसा लग रहा है। ये अलग ही डैम है, ये अलग तरह के। इधर किधर लेके आया रे याच्या आम्हाला रोड तर दाखवत आहे इकडून गुगल मॅप। कहाँ से लेके आते रे? जाऊ दे सर। जाऊ दे सर। मित्रांनो थोडं स्कॅम झालं आमच्यासोबत। चांगलं स्कॅम झालं एवढ्या कडक उन्हात। गेलो होतो पुढं जवळजवळ 5 किलोमीटर गेलो आहे पुढं, रस्ता सापडला नाही। आता परत रिटर्न आलो आहे। गुगलला सर्च केलं, गुगलला फसवलं आम्हाला। एक रील ओपन केली, आता त्या लोकेशनला चालू आहे। आता ते लोकेशन सापडते आता आम्ही काय करावं लागतं सगळं। जवळ 5 किलोमीटर का रे? जास्त का किती आहे बघ? मिक्सी युगजिम का काय? यस ना, बरोबर। वेट एन्जॉय को नहीं जाना है हमको। हाँ इथून वाळाच्यावर का लेफ्ट घे, पुढे रस्ता बघ, लगेच नको घालू। हां इथून घे, हे बघून घ्या VX टुरिझम इंडियन टुरिझम लक्झरी। इथून इकडं हे पाठी तुम्ही इकडं बघू शकता। इथून लेफ्ट घेतलं का असं रोड आहे इकडं आतमध्ये। ह्या 2 मेंग्यांच्या नादी लागलो आम्ही। गेलं पुढं घेऊन आम्हाला चांगलं म्हणतोय, पाठीमागे थांबा पाठीमागे, ऐकतच नाही। हे परिणाम मग आणि 2 मोबाईल आहे त्यांच्यासोबत। काय सांगता, मन नाराज झालाय, त्याला लोकेशन भेटलंच नाही अजून। त्या रीलमध्ये दाखवलं तसं आलोय आम्ही, बघू आता। नाही बरोबर आहे, आता जाऊ दे। इकडे क्रिकेट खेळतात बरं का, इकडे बघून घ्या, असं स्टेडियम आहे इकडं। इथून लेफ्ट घ्यायचं इकडं, आजूबाजूला घर आहेत। गाडी मला वाटतं जागेवरती नाही जात, जाईल तिथपर्यंत नेऊ आपण। तिथून आपल्याला ट्रेक करायचे 2 का 2.5 किलोमीटर, किती आहे काय सांगता नाही येत। बघू आता, गेल्याशिवाय काही कळणार नाही। साधारण मला वाटते जातो बाय बाय आवाज येते आपल्याला बघा। बरोबर आहे ना? हां बरोबर आहे। कुठं चालू आपण? जाऊ दे मग, आता लोकेशन तर आलं आहे। इकडे घे बरं, कळलं ना आपल्याला। इकडेच गाड्या लावायला लागतात का काय? हां राईट घे आता। नॅशनल हायवे आता रोड असं तुम्ही इकडे बघू शकता। गाडी जरा कंडिशनमध्ये असेल तरच घेऊन या इकडं, नाही तर लोचा होण्याचे जास्त चान्सेस आहेत। हे असं इकडे वातावरण आहे, अशी झाडं आहे, तुम्ही बघून घ्या। परत चुकले नाही पाहिजे, परत तुम्ही म्हणशाल ब्लॉगरनं आम्हाला गाईड चांगलं नाही केलं। इथं विहीर आहे, असं छोटंसं पाणी आहे इथं, किती खोले काय सांगता नाही येत। इकडे डोंगर इकडं पुढं कार लागली, कार चालली पुढं। इथं स्टॉप आनेवाला आहे आता जल्दी इथंच कुठतरी। हां तेव्हा तिकडे गाड्या लावायच्यात आपल्याला, तिथून पायी जायचं आहे असं वाटतंय। हाँ मैंने प्लान दिया है, अभी फाइनली हमें लोकेशन पे आए हैं। इधर पार्किंग की सुविधा है, इधर ऐसा जंगल है,
आणि इधर वॉक करके जाना पड़ेगा 3-4 किलोमीटर ऐसा लगता है, उधर ही जाना है। अभी देखते हैं आगे क्या होता है, कौन रोकने डैम मिलता है कि नहीं, फाइनल लोकेशन मिलता है कि नहीं। जाने का टाइम इधर गाड़ी लगाए है हमने। हां चल जाऊन बघू, डॅम तर बघायला भेटेल। हां इतक्या लांब आलो तर जायलाच पाहिजेच आता। हे बघा इकडं असं लोकेशन आहे, इकडे सापडत नव्हतं आपल्याला, सापडणारच नाही। तुम्ही असं गुगल मॅपनं आले ना सापडणारच नाही बाई। मित्रांनो चांगला स्कॅम झाला आता। आपण गाड्या लावून म्हणजे अर्धंगी आलोय वरती आणि वरती येऊन आता इथं आपल्याला अडवले, पुढे जाऊनच देते नाही, बंद केलंय म्हणजे काय सांगणार, बंद केलं आता। कशामुळे बंद केलं आता त्यांनाच माहिती आहे, सांगा कशामुळे बंद आहे। तुम्ही बघून तुम्ही इकडे येणार असेल तर तुम्ही बघा, सांगा तुम्ही। हे टाटा पॉवरचे प्रायव्हेट डॅम आहे। हां दुसरी गोष्ट वर्सोली ग्रामपंचायतने पत्र दिले हां की डॅमच्या कडेने 35 गावांना पिण्याचं पाणी आहे। 35 गावांना पिण्याचं पाण्याचं सगळं म्हणजे शौचालयासारखा सगळा वापर केला आहे। बाटल्या काचेच्या बाटल्या सगळ्या फोडलेल्या आहेत, त्यामुळं ते पूर्णपणे बंद केले। दुसरी गोष्ट येणारे काही गुपचूप येत नाही, रील्स काढतात, कुठं ते काय म्हणतात त्याला, ते डायरेक्शन दाखवतात अमुक जागी कचरा वगैरे तसं टाकून देतात काही। आणि हे जे पाणी हे 6 डॅमचं पाणी असल्यामुळं हे वीज निर्मितीसाठी वापरलं जातं। 6 डॅम एकत्र 6 होतात। डॅमचं पाणी आहे, तर हे वीज निर्मितीसाठी वापरलं जातं। येणाऱ्यांनी सावकाश यायला पाहतं, रील्स नव्हते व्हायला करायला पाहिजे होते, त्यामुळे हे पूर्णपणे बंद केलं। आता जवळजवळ किती दिवस झाले बंद? ते आता महिना झाला बंद टोटल महिना झाला बंद। तुम्ही येणार असेल तर चुकूनही येऊ नका या ठिकाणी। आम्ही खूप मेहनत केली, चुकलो होतो, पुढे गेलो होतो 5 किलोमीटर परत दिवस आलोय आणि परत या ठिकाणी आलोय आणि परत हे असं झाले। आणि आमचे ग्रुप पाठीमागं बघा इकडे कसे बसले, उदास झाले परत त्यांचे चेहरे। हा बेस्ट बघल कुठून आला रे तू, कुठून आला बघा इकडे पवन। आणि पोलीस स्टेशनला पत्र दिले आणि बोट तयार असते, समजा का होईना जर पब्लिकने ऐकले नाही तर पूर्णपणे त्या बोटीद्वारे पोलीस येतात। पोलीस आल्यानंतर पूर्णपणे मारतात सुद्धा, जागेवर लाईव्ह लोकेशन सापडल्यावरती लाईव्ह लोकेशनला त्यांना की मारतात। अवघड आहे बघ, हे अशी कंडिशन आहे। तुमची जिम्मेदारी, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। प्रत्येक येणाऱ्याला सांगत असतो की तुम्ही प्रत्येक जण सांगा की येऊ नका, परंतु काही सगळेजण काय म्हणतात की आम्ही आलो म्हणून त्यांना पण येऊ द्या। आता हे किती दिवस बंद असणार आहे? आता पूर्णपणे बंदच केलं। पूर्ण म्हणजे 12 महिने? हो 12 महिने। आता पूर्णपणे गाडी तर राहणार आहे, म्हणजे हा लोकेशन पूर्णपणे हा पॉईंट पूर्ण बंदच आहे। आणि पुढच्या पॉईंटला जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे, दुसरा कुठलाच रस्ता नाही। हाच लोकेशन आहे, इथूनच गेले, बंद केले आता बघा। असे फिरू आले तिकडे फिरायला, पण त्याला माहित असलं बंद आहे आता, इथून रिटर्न जाणार आता। हो आता फायनली आता आपण पार्किंग केली होती त्या ठिकाणी आलो आता परत रिव्हर्स गिअर टाकायचं आहे, परत आता तिकडे जायचं आहे। आता आपल्याला दुसरं लोकेशन आहे, त्यांनी सांगितलं म्हणजे तिकडून एक टेम्पल आहे बाळूमामा टेम्पल म्हणून, तिकडून चालू म्हणतात, पण तिकडूनच जायचं आहे आता। बघू आता परत रिव्हर्स जायला लागेल, जवळजवळ आता 8 किलोमीटर जायचं आहे आता आपल्याला। काय एवढं लांब आलं, एवढ्या उन्हाशी कडक, दुपारचे 1:30 वाजलेत। काय पवन, हालत लय खराब झाली गाईस, हालत लय खराब। चिल करण्यासाठी आलो होतो इकडे, चिल करण्यासाठी आलो, पण आमचं चिल निघालंय। चिल निघाले, शब्दच नाही आमच्याकडे, काय सांगू आता तुम्हाला। तर बघू आता दुसरा मार्ग बघितलाय, डोक्याला रुमाल, कडक असं होणे, रिवर्स जायचे। ए अजय, तू पहिली बार आया है मेरे साथ, ऐसा हुआ है? तुझी तर जिरली, नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम बघ, ह्या मित्रांची पण जिरली, ते पण चाललेत आता। तुम्ही पण येऊ नका, चुकूनही येऊ नका ह्या उन्हाळ्यामध्ये। तुम्ही वाटलं तर वेट एन्जॉय, आपल्या गावाकडे आपली नदी असते त्यामध्ये एन्जॉय करा तुम्ही, पण या ठिकाणी खरंच चुकूनही येऊ नका। गाईज आम्ही थोडे व्हिडिओ बनवलेत। आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आता आपल्याला, दुसरं लोकेशन हे फेल झालं, हे जाऊ दे। फायनली आपण आता आपल्या लोकेशनवरती आलो आहे। एक लोकेशन पहिला चूज केला होता तो फेल झाला, कोण होते कोणते मामू होते काय माहिती,
बंद आहे म्हणते. टाकले आम्हाला. मामूच केलंय तर उल्लू बनवले का काय केलं काय माहित, जाऊनच दिलं नाही पुढं. मग तिथून आता पुढं दुसऱ्या माणसाला विचारलं, त्याने सांगितलं इकडं आहे ते बाळूमामाचं टेम्पल आहे, त्या ठिकाणी जातो मी, तिकडं आहे लोकेशन. म्हणतं आता तिकडं आलो आहे. इथून आता इकडे तुम्हाला दिसतंय हे पूर्ण इकडे पब्लिक संडे, आज संडेला कसं एन्जॉय करतात इकडे बघा. आणि आपल्याला जे लोकेशन पाहिजे होते ते काही भेटलं नाही, ते वाहतं पाणी. ते मला वाटतं हे त्या साईडला पावसाळ्यात असेल का उन्हाळ्यातच आहे? उन्हाळ्यातच आहे खरंच. आणि त्या साईडला आहे ते तिकडे गेलतो ना, तिकडे पाणी सोडला का ते पाणी. मला वाटतं हा समोर ना डॅम आहे ना. ए बंद कर ना अजय, ये देख अजय, किधर से आया तू? वेस्ट बंगाल. हाँ, इधर आके कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, अभी तो मिला है, सही लोकेशन पे आया है. सही. ठीक है. फर्स्ट लोकेशन चूज किया था वो कैसा था? फर्स्ट में लोकेशन भी अच्छा था, लेकिन जाने नहीं दिया, इसलिए इधर घूम के बहुत तकलीफ हुआ. मूड ऑफ हुआ था ना? बहुत मूड ऑफ हुआ, लेकिन आया है, देखते हैं बाद में क्या क्या होता है. तो आपको अभी अच्छा लग रहा है ना? फाइनली लोकेशन में आए हैं, अभी देखते हैं क्या क्या करने वाले. अभी तयारी चल रहा है हमारा. काय एवढं त्यातून आता तिथून त्या पाण्यातून टाकलंय, तेवढं टाइम एवढं पाण्यात टाकायला पाहिजे ते लोक एवढं घेऊन आला असं. बाद में क्या होता है वो पता नहीं है. आणि इधर देखो हे हमारा डबल परत येणार ना? परत येणार ना? नाही येणार, का? फसवलं. पाणी फसवलं. मी ना फसवलं, माझी चुकी नाही त्याच्यात, ते माणसाची चुकी, ते गुगल मॅपची चुकी. गुगल मॅप तू बघून घे. अरे तू ब्लॉक कर. हा मग ब्लॉक करे का काय तू? तरी मी एक रील बघितली, त्या रीलवरती बरोबर लोकेशनला घेऊन आलो होतो, पण काय करणार, सकाळपासून उपाशी मारले. हे काय आलं सगळं नियोजन. आता करतो ना, तुला जेव घालतो ना. 4 वाजता तो चिल करेंगे. इधर सामने देखो ये डैम है, वालोन डैम है, ये स्थिर है, थोड़ा वहां पानी मस्त. उधर भी एंजॉय कर रहे हैं लोग. उधर टेंट लगा है, उधर पीछे है ना, उधर भी है पब्लिक, टेंट लगा है उधर. ते दुसरं पॉईंट आहे इकडे. इकडे बघा समरसमध्ये म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये मस्त एन्जॉय करतात इकडे काही पब्लिक, काही तिकडे पण आहे. आणि आम्ही इकडे चालले, आमचं नियोजन इकडे चालले. हाय गाइस, ये हमारा टरबूज लाली लाल क्या आहे, काय लाल मिरची मस्त माहौल मचा रहेंगे इधर, मस्त चिल. अभी जूस बनाना रहे इधर, फिर खाएंगे. अभी चिल होने के लिए हम थोड़ा जूस बना रहे हैं. इधर जूस बनाने का काम चालू है. इधर जूस ठंडा ठंडा जूस बनेंगे. हाँ, अभी हम चिल होने के लिए बहुत घूम चुके हैं. पूरा गरम हो गया था. पुरा हे किती रे, 12 वाजल्यापासून फिरतोय आपण. 8 बजे से निकले गाइस हम घर से. फायनली 2:35 का 2:40 ला आपल्याला फायनली हे लोकेशन भेटलंय. 2 का 2.5 तास आपण फिरतच बसलोय एवढे Next कडक time होणार. ना तुम्हाला गाइस याच्यापेक्षा लोकेशन भारी दाखवणार. असं नाही दाखवणार, खतरनाक. उधर चिल मारना है उधर थोड़ा. अभी इधर अजय का क्या चल रहा है? अजय क्या रे? ओके नहीं, अजय हिंदी है ना, हिंदी भी बोलना चाहिए, मराठी भी बोलना चाहिए. क्या अजय? एक बर्तन खाली हो आपल्याला. नाही का त्याला आता परत खाणार आहे मी. अरे मी एकच खाली. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got. It was इससे अच्छा लोकेशन और हमारी टीम बेहतरीन परफॉर्म करेंगी, ये हम आपको
वादा करते वादा उधर वादा कर, इधर नहीं करने का, जा उधर उधर वादा कर, हाँ सामने का अगली बार आने का। अभी हमारे पास जाना एक ही भगोना है। वादा किया है ना? नहीं नहीं अभी जा, नहीं तो मैं उठूंगा। कैमरे के सामने जा, वादा कर, अगली बार दो आदमी लेके आएंगे। अच्छा लोकेशन आपको दिखाएंगे, ऐसा बोल। हे आवाज कर ना त्याचं, लईच गाणं खतरनाक लागलं. बोला ना वादा, तो केला का वादा? मी केला म्हणून तर तुम्ही म्हटलं माझ्या मागं. मला दम निघा ना, मी आता चाललो चिल मारने के लिए मैं जा रहा हूँ अभी. हमरे ज्यूस बनले नाही नाही मी तिकडून आलो पेन, माहित नाही ना. माहित नाही ते नाही मला माहित. माझा व्हिडिओ काढ रे. चल मी भी बैठ गया. हे किती फुगलेलं होतं रे, कमी झाले. चल ना पाणी झालं. जाने भी है मंगेरा. हे अजय चल ना मेरा व्हिडिओ निकाल. नॅचरल. हे ते डबी कुठे रे? तर हे ठेव. अजय वो इधर रख, बोला एक जगह हे पहिलं पियायचं का? कचरा मत कर एक जगह. ना हे पहिलं पियायचं का? जाऊन येऊ. तो कॅमेरा समोर कपडे काढ, बंद कर ना. काढ ना मग. खायला काय नाही म्हणा, असं म्हणा. जूस पिणे का? वो देख, वो इतना बार उसको दिल पी गए, वो एक बार ही आएगा ए करना है जूस, ये बाद में नहीं बोलने का. इधर आना गोल राउंड में लवड़े. गोल राउंड में वो देखना कैसा इधर बैठ. अभी हमारा जूस का बस इथं. हाँ पांढरं करीत. ये गर्मी के मौसम में हम इधर चिल मारेंगे. रुको. पाच नाही आला, पाच कुठे आला का पाचवा? लावा. अरे टच करना भोसडी. ए अरे मेरा फोटो पे टच हो गया था ना, इसलिए ऐसा है क्या? ओके ना, डन. काय म्हणते चस. ओके डन. पूरा पाँच आना चाहिए. नाईस. कैसा लग रहा है? सगळं सगळं मिक्स आहे म्हणून असं लागायला लागलेलं होतं तुला. चिल होतो जरा. हाँ अच्छा है रे. मेरे पास है, वो उड़ के जाएगा अच्छे से रे. तर हमारा ये का अभी चिल करने का मौसम ख़त्म हुआ है. अभी शाम के कितना बजे है रे? 5:30 हुआ है शायद, ऐसा लग रहा है. कितना हुआ इधर? टाइम देखेंगे अभी, लाइव टाइम ही देखेंगे, ऐसा डुप्लीकेट नहीं बताएंगे. हाँ 5-6 बजे है. अभी इधर मैगी बनाएंगे. अभी भूख लगा है थोड़ा. जूस पी के मस्त इंजॉय किया है, चिल किया है. हाँ सब किया है ना. नीचे इंजॉय चल रहा है, सॉन्ग लगा है. उधर भी अभी वो पब्लिक निकलने वाली है, अभी उसने भी एंजॉय किया है. उधर भी टेंट लगाया था, वो भी निकल गए. ऐसा इधर का व्यू है शाम का. देखो सुबह का तो अलग ही होगा. अभी थोड़ी देर बाद इधर मैगी होगी हमारे आचार्य आज पवन. क्या रे उसका दोस्त है क्या? उसका दोस्त. तू उसका नाम लिया फिर.
अभी देखो गरम गरम मैगी खाएंगे मस्त। तो ये देखो इधर हमारा मैगी रेडी हो गया है। इधर एक साथ रुक ही नहीं रही है, बहुत भूख लगी है अभी मेरे को। इधर डाल दिया है बाजू में, हाँ अभी हाथ में दिया है। बस भाई लव यू। बस ये देखो अभी 1 2 3 4 5 अभी इंतजार नहीं होता, अभी फटक से आनंद लेते। ये देखो ऐसा व्यू होना चाहिए, ऐसा सामने डैम व्यू, ऐसा मैगी, भाई अलग ही मजा है रे। तुम घर में बैठो, तुम मत आओ, तुम घर में बैठो, हम इधर देखो। सो जाओ सो जाओ। Like, comment, and subscribe.